नमस्कार. आज आपण मिसळपाव बनवणार आहोत. आज मिसळपाव बनवण्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवत आहे. कांदा, सुकं खोबरं, टोमॅटो, लसूण आणि अद्रक हे सर्व वाटण मी भाजून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मिसळ बनवण्यासाठी आपल्याला उसळ घेतलेली आहे, एक बाउल भरून घेतलेली आहे आणि चणा आणि थोडासा वाटाणा, पांढरा वाटाणा घेतलेला आहे. हे बघा किती छान पांढरा वाटाणा, ह्याला मोड आलेली आहे. ते ना मी आता कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहे. हे बघा कुकरमध्ये टाकते मी 3 शिट्ट्या आता मी करून घेणार आहे. खूप छान सुंदर तुम्हाला उसळ मी बनवून दाखवत आहे. पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्याला मिसळपाव, वडापाव असं छान छान खावंसं वाटतं. तर मी तुम्हाला छानपैकी तर्रीवाली मिसळ बनवून दाखवणार आहे. कुकरला आता आपण उसळ घातलेली आहे, तोपर्यंत आपण ना हे सगळं वाटण आता वाटून घेणार आहोत. सगळं एकत्र वाटायचं आहे. लसूण पण थोडा भाजलेला आहे, कांदा पण भाजलेला आहे, खोबरं पण भाजलेलं आहे. आता हे छानपैकी आपण वाटणार आहोत. याच्यामध्ये थोडंसं मी बघा हे बघा एवढं पाणी टाकत आहे ते मिक्स व्हायला, बारीक व्हायला. आणि आता झाकण लावून आपण वाटण घेऊया. हे बघा आता मिक्सरमधून आपण झाकण काढत आहोत. वाटण तुम्हाला दाखवत आहे किती सुंदर झालेलं आहे वाटण. हे असं दिसतंय वाटल्यावरती. आपण आता हे उसळीला 3 शिट्ट्या झाल्या, कुकरला 3 शिट्ट्या झाल्या की आपण हे वाटण फोडणीला टाकून तुम्हाला मी मिसळ कशी बनवतात हे दाखवणार आहे. तेल गरम होत आहे आपलं. आता गॅसवरती भांडं ठेवलंय, भांड्यात तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये मसाले कोणते टाकणार आहोत आपण ते तुम्हाला दाखवते मी. हा मिसळ मसाला आहे, हा गरम मसाला आहे, हा बेडगी मिरची तर्री मसाला आहे आणि हा धणेपूड आहे, हळद आहे आणि कढीपत्ता आहे. चला तर मग आपण मिसळ बनवूया. तेलामध्ये मी पहिल्यांदा जिरे टाकणार आहे. गॅस थोडा कमी करायचा आहे, आपली फोडणी जळली नाही पाहिजे. कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकत आहोत. आपण वाटलेलं वाटण आता ना याच्यामध्ये टाकत आहोत. छानपैकी हे वाटण वाटलेलं आहे याच्यामध्ये आपण टाकत आहोत. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं मिसळसाठी, म्हणजे कधी येते नेहमी. हे पहा आता आपण तेलामध्ये ना वाटण टाकलेलं आहे. किती सुंदर दिसत आहे वाटण. तर छानपैकी तेलामध्ये हे वाटण गेलं पाहिजे आहे. छान हा मसाला परतलेला आहे ह्याच्यामध्ये. आता आपण हा मिसळ मसाला, मिरची, धनेपूड, हळद सगळं टाकत आहे आपण ह्याच्यामध्ये. सगळं एकजीव करायचं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे पूर्ण. आणि आपली मिसळ खूप छान बनणार आहे. आता एकदम छान अशी तर्री येणार आहे, खायला खूप मजा येणार आहे. छान वाटण बनलेलं आहे. हे तेलामध्ये आपण हा मसाला 5 मिनिट तरी असा पूर्णपणे एकजीव करायचा आहे, तेव्हाच ती टेस्ट येते. कोणताही मसाला तेलामध्ये आपण पूर्ण 5 मिनिट तरी असं तेल मसाल्यापासून तेल सुटेपर्यंत करायचं आहे, मग ते कोणताही पदार्थ आपला टेस्टी बनतो. मसाला छान परतलेला आहे. तेल एकदम छान सुटलेलं आहे. आता तरी पण खूप आपल्या मिसळला छान येणार आहे. दुसरीकडे आपण आता कुकर खोलणार आहोत. कुकरमधून पहा हे शिजलेले आहे, मटकी आपली शिजलेली आहे. तुम्हाला दाखवते. छान शिट्ट्या केलेला आहे, खूप छान शिजलेले आहे. आपण या मसाल्यामध्ये आता हे मटकी टाकणार आहोत. कुकरमधून आपण उसळ याच्यामध्ये टाकत आहोत. जेवढी घेतली तेवढी सगळी टाकणार आहे मी.
आता पूर्ण मी आता उसळ मध्ये टाकलेले आहे पहा मसाल्यामध्ये किती छान दिसत आहे. आणि आता हे 20 मिनिट आपण शिजवणार आहोत. तोपर्यंत आपल्याला छानपैकी तर्री येणार आहे. झाकण उघडल्यावर झाकण लावून ठेवणार आहोत. चवीपुरता मीठ टाकत आहे मी मीठ हातानेच टाकते. मला चमच्याने प्रमाण कळत नाही मिठाचं, त्यामुळे मी हाताने टाकते. मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता आपली मिसळ खूप छान बनणार आहे. त्याला मी झाकण लावून ना आणखी थोडंसं पाणी टाकत आहे. ह्याच्यात आपल्याला तर्री आणायची आहे मिसळला. खूप छान तर्री येणार आहे आता हे पहा. आणि आता मी त्याला झाकण लावून ठेवते. 20 मिनिट झालेली आहे. आता मी तुम्हाला मिसळ दाखवत आहे कशी दिसते ते. हे पहा किती सुंदर दिसत आहे, किती छान तर्री आलेली आहे, मस्त दिसत आहे. आणि ही चवदार मिसळ आहे. आता मी तुम्हाला ना डिशमध्ये सर्व करून दाखवते. हे पहा मी आता सर्व केलेली आहे. किती सुंदर दिसत आहे मिसळ. फरसाण आहे, सॅलड आहे, कांदा काकडी बारीक कापलेला आहे, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, लिंबू घेतलेला आहे, पाव पण आहे. आणि मिसळला छान तर्री आलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण हा चमचा टाकणार आहोत आणि छानपैकी मिसळ आपण खाणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. थँक्यू.